कोकणामध्ये जन्मायला आणि यायला फार मोठा भाग्य असावा लागतो हा. काय आहे हे? किती सुंदर आहे सगळं. स्वर्गनगरी कोकण. नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचा लाडका वारकरी तुषार उर्फ तुषू. तुम्हा सर्वांचे माझ्या या आजच्या ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कोकणातील दापोली तालुक्यातील सातरे गावचं एक प्राचीन असं मंदिर आहे. ते डोंगरावर वसलेलं आहे आणि आज श्रावण सोमवार आणि या श्रावण सोमवार निमित्त आज आम्ही त्या प्राचीन मंदिराचं म्हणजेच तो महादेवाचं मंदिर आहे, त्यांची पिंड आहे, ते पण स्वयंभू पिंड, त्या ठिकाणी आज आम्ही पूजा जाणार आहोत. तर आज ते मंदिर कसं आहे, कोणत्या ठिकाणी आहे, त्याचं वातावरण कसं आहे, हे सर्व तुम्हाला आज दाखवणार आहे. तर तुम्ही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आमचा निसर्ग मतलब कोकण संपूर्ण तुम्ही आनंद घ्या. चला आता आपण डोंगर चढणार आहोत. आता मी एकटाच आहे. माझा मित्र म्हणजेच कोकणी संकू तुम्हाला सर्वांना परिचय असेल. आज तब्येत पण नाही बरी, तरी आज आपला श्रावण सोमवारचा उपास आहे, तो मी धरला आहे आणि आज देवाला भेटायला चाललो आहे. देवा, मी आलो. हे आपले बॉडीगार्ड माझे कालू बालू दोघांसोबत आहेत. खरंच तुम्हाला हा ब्लॉग बघून तुमचाही आनंद होईल आणि आज देवदर्शनाने तुम्ही ही व्हिडिओ पाहून देवाचा आशीर्वाद घेऊन तुम्हाला ही सोमवार हा पावन होईल. परंतु व्हिडिओ पूर्ण पाहायची, स्किप न करता. मग आता एक स्टेप बाय स्टेप मी दाखवतोय. काट्याकुटातनं आता मी जात आहे. अगोदर या ठिकाणी चांगली एकदम सुंदर वाट होती, आता कोणच वर जायला मागत नाही, त्याच्यामुळं हे संपूर्ण आता बंदच होत चाललं आहे. बघा, संपूर्ण वाटच आता नीट नाही. त्या पाण्यामुळे जरा नीट तरी झाली स्वच्छ, वरनं कठीण आहे. पुढचं भविष्य म्हणजे आमच्या पुढची पिढीला हे सर्व माहीत पण नसणार. हे आपले जोडीदार कालू बालू. बघा, वाट पण नाही नीट चालायला, संपूर्ण काटे काटे. तर यामधून आता वाट करून जायचं. सोबत काठी आणले. हा गवंड. तेव्हा अशी आमच्याकडे जी जाण्यासाठी जी वाट असते तिला गवंड म्हणतात, गवंड. पूर्ण बेकार अवस्था आहे. हे बघा, आता वर आलेलं आहे. पूर्ण वाट आता ब्लॉक झाली आहे, वाटच नाही नीट. दोघं राहण्यात म्हणून त्यांच्यामुळे काय नाही, मग मला पूर्ण त्रास होते. चला, एकच द्यास आज ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. मित्रांनो, आता आपण आलेलो अर्ध्यामध्ये. आपला अर्धा पल्ला तर गाठलेला आहे. बघा, पूर्ण गाठल्यावर पाणी, हे उकळीचं पाणी. हे फक्त सर्व गावातल्या मुलांना फक्त माहीत असेल, मुंबईचे काहीच नाही. बघा, एकदम सावकाशपणे पाय घसरला, विषय संपला. मग आपली यूट्यूबची व्हिडिओ पण गेली, मी पण गेलो. बघा, पुन्हा हा निवावरचं पाणी, शुद्ध पाणी उकळीचं. त्याच्यासमोर आपल्या बिस्लरीची जी ॲक्वा असते किंवा अनेक अशा पाण्याची बिस्लरी असते, हे संपूर्ण फिक्की आहे. हे ओरिजिनल पाणी. आपण आलेलो आहोत अर्ध्यामध्ये. तर पाऊस माहीत आहे. आपला एक मेंबर आहे, तो वर पोचलेला आहे. तो सकाळी आलेला, सांगितलं तो कोणता साफसफाई कर. तो गुरं घेऊन या ठिकाणी येतो. मी असतो ओढऱ्यामध्ये, जातो शाळेमध्ये, त्याच्यामुळे मास्क काय शाळेला भेटला नाही. मित्रांनो, तुम्हाला आज मी असं एक रहस्य दाखवणार आहे. जी हे आपले संपूर्ण सातरे गाव आहे, त्या सातरे गावातून जी नदी जाते तिचा उगम कुठे झाला, त्याच मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही स्किप न करता संपूर्ण पहा व्हिडिओ.
ज्या ठिकाणाहून सातेरगावच्या नदीचा उगम होतो असं. तुम्ही आता दमलो आहे त्याच्यामुळे आता जास्त बोलता येत नाही. अजून मला डायरेक्ट घेऊन जातो त्या ठिकाणी. चलो भागो कालू यो. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत. तुम्हाला आता दाखवतो सातेरगावच्या नदीचा उगम कोठून झाला. तर या ठिकाणी खाली झरे वाहत आहेत बघा. तुम्हाला आता ब्लर दिसत असेल. हळू 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 पण जाऊया. पावसातून घामाघूम झालं. पाऊस पण आला जोरात. फोन मला आत ठेवावं लागेल. पण तुमच्यासाठी खास मी ही व्हिडिओ बनवतोय. कोणीही स्किप करून जाऊ नका. आजचं भगवंताचं श्रावण सोमवारचा उपवास आहे. उपवास फळा आला पाहिजे हे बघा. तर आता आपण पोहोचलेलो आहोत सातेरगावच्या नदीच्या उगमस्थानी चौरीच्या पाण्यावर. बघा मित्रांनो आपण पोहोचलो. या ठिकाणाहून पाणी येतं. हे बघा सर्व ठिकाणी धुका धुका पडलेला आहे. सुंदर असं दृश्य तयार झालेलं आहे. मी झालो घामाघूम. पावसाळ्यामध्ये भिजलो. आता थोडासा टप्पा बाकी, एक टप्पा आपण डायरेक्ट आलो देवाकडे. तर मित्रांनो फायनली आता आपण पोचलेलो आहोत. थोडासा फक्त बाकी आहे. आता तुम्हाला दाखवतो कोकणातील सुंदर दृश्य. कोकणाला स्वर्ग का म्हणतात तर या कारणाने. पहा आता तुम्ही फक्त 1 मिनिट. हे पहा हा सुंदर असं. आता आपण एक चॅलेंज घेतलेलं आहे. शंकूबाई हात. ते बघा ते शंकूबाई म्हैस आहे बघू नको. चल आता आपण एक चॅलेंज घेतलेलं आहे. हे त्या चॅलेंज मध्ये शंकूभाईने आम्हाला एक चॅलेंज दिलाय. हा संपूर्ण डोंगर आहे तो सरळ चढायचा आहे. बघूया आता चढता येतो का नाही. हा हे बघा उभा डोंगर आहे. संपूर्ण दृश्य नाही र खत गेली का. आता आपण फायनली पोहोचलेलो आहोत. हे बघा हे आपले शंकूभाई. माझी बुधा नाही दिसली. कुठं नाही मी खाली बसून शोधून आलो. खाली लावली होती तिकडे नाही गेली देवच्या डोंगरावर. काय माहिती ती देवाच्या डोंगरावरची बुधा आहेत. गेली कुठं मग. स्वतः लागतील डबल काम. देवाला पाय पाणी आलंच का काय. मग देवाची पूजा वगैरे करायला. हे बघा मंडळी सुंदर दृश्य. माझा भुगा निघालाय आताच गेला थोडक्यासाठी.
गावातील प्राचीन मंदिर. या
कुंडलिकेवरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हर हर महादेव. हे बघा एवढ्या मोठ्या उंचावर हा आवळाचं आम्हाला झाड दिसलेलं आहे. आम्ही आवला काढत आहोत हे कोकणातून. अरे वा घुडे आहे पकडायला गेलेलं भरपूर पाहिजे होती रे. अलगद सगळी काढली असती. हे कसले घोडे आहे. सगळी सगळी टाक. कोकणचा रानमेवा. सगळी वसपटवून टाक. उभी का उभी सगळी टाक वसपटवून. आहेत ना अजून काढ. ही जी आवला आहे ना ही जेव्हा कधी पण आलो ना उन्हाळी पावसाळी हिवाळी कधी पण यावा आवला असतातच. मला वाटते 12 महिने येते. कारण जेवढ्या वेळेला आलोय ना तेवढ्या वेळेला इथं भेटलेतच. एकदम डोंगराच्या टोकावर आहे हा आवलीचं झाड. आणि वानवा जरी आला ना वानवा बुंद्या पण येत नाही. हा वानवा इकडं येतो एवढा गवत जळून जातो. आणि इथं पातेर आहे. आता सबूत बघा. हा. गवत आलं नाही पातेर आहे म्हणजे इथे भेटलेलं आणि त्या फांदीवर पण आवला आहेत. तिकडं पण आहेत. पण झाड वाला आहे आपली गटली पाडायची खाली. तिथं पण आवलीचं झाड आहे खाली. तो बघ आवडा कसे आहेत आहे तिच्यावर पण. टाक काढून. इकडच्या डोंगरावर ऊन पडलाय आणि ह्या डोंगरात बघा पावसांशी वेलून टाकलाय. तर येतोय पाऊस. छत्री उडत एवढे आवला जमत आहे. हा आमच्या गावाच्या डोंगराचा टोक आहे. आणि एकदा धुका आला ना की समोरचा माणूस पण दिसत नाही एवढा धुका येतो. आता धुका घंटावीचे ठिकाण आमचा डोंगरच आहे. एकदा पाऊस येऊन गेला ना की मग धुका येतो.